आजकाल जन्मभर सौख्य आणि सख्य बाळगू शकत नाहीत. हे तर तिघही भिन्न भिन्न कुटुंबातले आणि यांनी शेवटपर्यंत ती मैत्री जपली. कारण म्हणजे मुखेड आणि परिसरासाठी ती आदर्श मैत्री आहे, प्रेरणादायी मैत्री आहे. मी मध्यंतरी म्हटलं होतं तुम्हा सगळ्यांना, पण यांनाच म्हटलं होतं की तुमची मैत्री दिवस, आजकाल फ्रेंडशिप डेचे फॅड आले, तर ह्यांचाच एक फ्रेंडशिप डे का करू नये. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. जब दो हस्ती मिलते तो दोस्ती होती है. पण मित्र हा दोस्तांच्या पेक्षा वर आहे. कारण मी त्रयस्थ ठेवला की मित्र होतो. आणि ह्या तिघांनी अहंकार बाजूला ठेवला म्हणून ते टिकून आहेत. आणि हे यांच्या मैत्रीचं खरं गमक आहे. नाही तर तू तू मी मध्ये अनेक मैत्री तुटून जातात. आणि दादाराव, की आपण 10-10 वर्ष क्षुल्लक कारणावरून आपला अबोला धरतो. काळ निघून गेला असतो, वेळ निघून गेला असतो. खरं म्हणजे फॉरगेट, फॉरगिव्ह आणि फॉरवर्ड हा फॉर्म्युला किती पॉइंटमध्ये लोक वापरतात. तर मैत्री टिकवायची असेल तर स्वच्छ मन, अहंभाव आणि पारदर्शकता ठेवली तर नक्कीच यांची ही मैत्री ह्या पिढीला तर आहे. पण मुखेडचा कोणी जर इतिहास लिहिला भविष्यात, तुमची तिघांची मैत्री लिहिल्या जाईल. इंगोले साहेब भाऊक होत आहेत. बी स्टेबल. डॉक्टर सीतानगरे वर उपचार मी खूप वेळेस केले. मी ह्यांच्या आईला, यांच्या वडिलांना त्यांच्या आईचा उपचार केला. तसं त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी मोठी आहे. हे डॉक्टर, यांचे मोठे भाऊ हैदराबादला आपण सगळे गेलो होतो, यू मस्ट बी रिमेंबरिंग. त्यांची मुलं तर ऑस्ट्रेलियात आहेत. आणि एक प्राचार्य, म्हणजे शिक्षणाची परंपरा ती विजय यांच्या आईवडिलांनी त्यांच्या कुटुंबात रोवली. सीतानगरेंनी अडीअडचणीच्या काळात अनेकांना मदतही केली.